तर बघा अशा प्रकारे तयार झाली आहे मी. ही साडी घातली कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि निघालो आता आम्ही. तर भेटूया डायरेक्ट सुपर पडशेमध्ये. तर पडशीला जाता जाता आईचा फोन आला होता का दादाची तब्येत बरी नाही आहे. म्हटलं चला नांदुरेला आहे तो हॉस्पिटलमध्ये, तर जाता जाता दादाला भेटून येऊ. तर आता आलो आम्ही आहे हॉस्पिटलमध्ये. ये मेरा भाई ये मेरी मम्मा दिखी नाही रे अंधारा. तर तुम्ही दिसून नाही राहिले ना रे दोघं. दिसून राहिले. तर आता आम्ही चाललो हॉस्पिटलमध्ये. बघतो त्याला काय झालं डॉक्टरांनी दाखवून. तर असाच ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर आम्ही थांबलो इथं रील बनवण्यासाठी. हरभरा दिसला, छान छान हरभरा आहे. दिसते का नाही काय माहिती, दिसत असेल तो हरभरा आहे. हरभऱ्यामध्ये रील बनवतो आता आम्ही. एखादा चांगला डायलॉग बघू, नाही तर मग बघू काहीतरी. तर रील बनवते मी आता इथं. नंतर जाते पुढे पडशी, सुपर पडशी. तर आम्ही पोहोचलोय शेगाव नाही सुपर पडशीमध्ये. तर खूप जणांचे भंडारे आहेत इथं. खूप गर्दी आहे आज. एवढी नसते म्हणजे पौष महिन्याशिवाय, पण पौष महिना लागायच्या आधीच खूप गर्दी झाली आहे. कारण की खूप जणांनी काही नवस ठेवले असतात, काही कोणी मन्नत मागलेली असते का बा असं असं झालं तर हे देईल. तर खूप जणांचे भंडारे आहेत आज. खूप गर्दी आहे. काय माहिती मंदिर दाखवून होते का नाही होत, कारण की तिथं पण मोबाईल अलाउड नसते जास्त, आतमध्ये नेऊ देत नाही. तर बघा हा परिसर आहे बाहेरचा, खूप मोठा परिसर आहे. दिखती रहिए. बघत राहा, थोडं थोडं बोलते बघत राहा. चला ना, कुठं आहेत गाड्याच गाड्या, आम्हीच आम्ही, गर्दीच गर्दी. लोकही पाहतात. दिसते का? तर खूपच गर्दी होती बघा पडशीमध्ये. तर आम्ही दर्शनासाठी वरती गेलो. म्हटलं तिथंच पाळणा पण होता, मुलाला पाळण्यामध्ये टाकायचा कार्यक्रम होता. आधी म्हटलं दर्शन घेऊया. तर बघितलं तर खूपच गर्दी आहे. तुम्हाला पण दिसत असेल किती गर्दी आहे. मला तर वाटलं दर्शन होत नाही. आधी मी बाहेरच दर्शन घेतलं, तिथं सर्वांनी घेतलं होतं तिथंच. मग नंतर थोड्या वेळानं जेव्हा आमचा म्हणजे पूर्ण कार्यक्रम वगैरे झाला, तेव्हा गर्दी खूप कमी झाली. तेव्हा नंतर मी दर्शन करून आले. पण तेव्हा माझ्याजवळ मोबाईल नव्हता, कारण की मोबाईल सियांजवळ दिला होता मी. त्याच्यामुळे ते काही घेतलंच नाही मी त्याच्यामध्ये. नंतर हां, तर बघा पाळण्यात टाकायचा कार्यक्रम सुरू झाला. त्याला पाळण्यात टाकलं, गाणे वगैरे सुरू झाले. ते थांबले होते म्हणजे आमच्यासाठी, कारण की आम्ही लेट झालो होतो थोडंसं. आम्ही रील वगैरे काढत आलो रस्त्याने, त्याच्यामुळे लेट झालं. तर छान छान गाणे म्हणत होत्या. ज्या काही सासा होत्या याच्यामध्ये, काही नात्यामध्ये आई लागत होत्या, काही ननद होत्या, अशा सर्व मिळून तिथं जमा झाल्या होत्या. तर खूपच पाहुणे होते म्हणजे. तर तरी पण ते थांबले. आम्ही नंतर त्याला पाळण्यात वगैरे टाकला. कार्यक्रम संपन्न झाला पाळण्यात वगैरे टाकायचा. नंतर त्यांना म्हटलं बस झाला तेच, एवढंच बस झालं. नंतर जेवण बघा काय बनवलं होतं त्यांनी. बाफले बनवले होते, वरण बनवलं होतं. सर्व रेडी होतो आम्ही यायच्या अगोदरच. तर सर्वात आधी यांनी काय म्हणजे लेडीज फर्स्ट, बायांना जेवण दिलं. आधी आम्ही जेवण घेतलं सर्वांनी. लेडीजने जेवण घेतलं आणि माणसं नंतर जेवले. पण एक सांगू का, म्हणजे बायांना वाढण्यासाठी माणसं सर्व तयार असतात, पण जेव्हा माणसं जेवायला बसली तेव्हा एकही बाई जात नव्हती वाढण्यासाठी. नंतर ते माणसांनीच माणसांना वाढलं. बघा हे बसलेत सर्व जेवण. लहान लहान मुलं आमच्याबरोबर बसले होते. माझं तर लक्षही नाही, हे व्हिडिओ शूट करत होती तर मी जांभल्यासारखी इकडे तिकडेच पाहत होती. सर्वांचं लक्ष होतं बघा, माझं लक्षच नाही आहे का हे व्हिडिओ काढत आहेत म्हणून. हे माझ्या ननदबाई आहेत. तर अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला. मागून बघतात. तर आता जेवण वगैरे झालं, सर्व झालं, दर्शनही झालं. आता निघालो आम्ही घरी. अजून ते दर्शनाहून यायची राहिली. मी दर्शनाला गेली होती, तुम्ही बघितलंच असेल, पण तिथं आवाज जास्त असल्यामुळे मी बोलू शकले नाही. नंतर जेवणाच्या वेळेस पण खूप गडबड होती, त्याच्यामुळे पण मी काही बोलली नाही. तर ठीक आहे. तर कसा ब्लॉग कसा वाटला, सुपरपडचं ठिकाण कसं वाटलं, दर्शन घेऊन कसं वाटलं तुम्हाला. माझ्या थ्रू दर्शन घेतलं असेल तुम्ही, म्हणजे मी दर्शन घेत होते तेव्हा. मी नंतर आतमध्ये गेली होते, पण तेव्हा शूट नाही केलं, कारण की मी एकटीच गेली होती, बाकी कोणी चालू नव्हतं. आधी गेली होती तेव्हा गर्दी होती, नंतर मी एकटीच गेली. तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पण मला हे नक्की सांगा शेगावमध्ये सुपरपडची संस्थान कसं वाटलं तुम्हाला. तोपर्यंत बाय, टेक केअर.